नमस्कार मित्रांनो, सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आहे। मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे आत्ताच। तर मग आता 21 रुपये मिळणार का नाही लाडक्या बहिणींना, पैसे कधी मिळणार, काय आहे मोठी बातमी लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आता एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे राजीनामा मुख्यमंत्री पदाचा। आत्ताच लाईव्ह तुम्ही दृश्य सुद्धा बघू शकता। एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा इथं दिलेला आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी ही अपडेट आलेली आहे। 21 रुपये कधी मिळणार, काय होणार आहे लाडक्या बहिणींचं भवितव्य, कारण लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला निवडून दिलं होतं। लाडकी मुख्यमंत्री हे जे एकनाथ शिंदे होते, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा एका लाडक्या बहिणींना एक तिथं शब्द दिला की तुम्हाला 21 रुपये देणार, परंतु आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे। तर आता पुढचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याच्याकडे सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर कारण तेच त्याच्यावरतीच कन्फर्म होणार आहे की 21 रुपये हे तुम्हाला कधी मिळणार, किंवा 1500 रुपये तुम्हाला आज मिळणार का, उद्या मिळणार का, 1500च्या ऐवजी 21 रुपये मिळणार, ह्या सगळ्या गोष्टींची इथं आता आपल्याला अपडेट पाहायला मिळणार आहे। लक्षात घ्या, नवीन जो मुख्यमंत्री होईल, नवीन मुख्यमंत्री आता कोण होईल आपल्याला माहित नाही, पण तुम्हाला कोण वाटतंय नवीन मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे हे आपण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार का 1500, हा एक पेच परत निर्माण झालेला आहे। कारण काल आपण बघत होतो की काल लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा बंगल्यावरती गेल्या होत्या। वर्षा बंगल्या गेल्यानंतर तिथं त्यांनी त्यांचं ऑप्शन सुद्धा केलं होतं लाडक्या बहिणींनी की लाडका भाऊ जिंकलेला आहेत, आता लाडक्या बहिणींना त्यांचं रिटर्न गिफ्ट मिळणार, हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। पुढे काय अपडेट आहे बघा, नेमकं कोणाला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार, या सगळ्या गोष्टींची माहिती इथं बघणार आहोत आपण। आता हे तुम्ही बघू शकता की लाईव्ह दृश्य होती आपण जे काही एकनाथ शिंदे आहेत यांनी आता इथं तुम्ही बघू शकता की राजीनामा हा दिलेला आहे मुख्यमंत्रीचा पदाचा। आता ते फक्त काम जे असतं कामापुरतं आपण मुख्यमंत्री म्हणतो तो तसं सध्या ते कार्यरत आहे। जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री तिथं स्थापन होत नाही तोपर्यंत आता ते काम करतील, पण एक जे काही ओरिजिनल मुख्यमंत्री असतो तेवढे त्यांच्याकडे अधिकार राहणार नाहीयेत। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदाचा त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे। कारण लाडक्या बहिणींना हप्ता कधी, आता हे महत्त्वाची गोष्ट आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आता 3 ते 4 दिवस झालं निवडणूक संपून, आणि लाडक्या बहिणींना कालच त्यांनी शब्द दिला आहे की आज तुमच्या अकाउंटला आम्ही पैसे टाकणार आहोत। तर लक्षात घ्या, पैसे येणार का नाही हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। लक्षात घ्या, जरी आता त्यांनी राजीनामा जरी दिला असेल तरी सध्या ते कामापुरते म्हणजे जे काही कार्यकारी आपण मुख्यमंत्री म्हणू शकतो ते सध्या ते आहेत। तर ते म्हणलेले आहेत की कोणी टेन्शन घ्यायचं काम नाही, प्रत्येकाला जे काही लाडकी बहीण योजना आहे त्याची जी ओवाळणी आहे 21 रुपयाची ओवाळणी ही मिळणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे। हिवाळी अधिवेशन तुम्हाला सांगतो पुढच्या आठवड्यात चालू होणार आहे, हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे। त्याच्या अगोदरच जो डिसेंबरचा हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देणार, असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। काल ज्यावेळेस लाडक्या बहिणी त्यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी या बंगल्यावरती गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी लाडक्या बहिणींनी काय सांगितलं की बाबा आमचे जे काही लाडके मुख्यमंत्री आहेत ते निवडून आले, त्यांना अभिनंदन। आणि त्यावेळेस एका लाडक्या बहिणीने प्रश्न विचारला की राहिलेले पैसे हे कधी येणार आणि पुढचे जे पैसे आहेत ते कधी येणार, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांना 21 रुपये जे आहेत ते सगळ्यांना मिळणार आहेत, 21 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। ते तर आता लक्षात घ्या, राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी 21 रुपये देण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी स्वतः म्हणलेलं आहे। त्यामुळे इथं तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही। जरी सध्या त्यांनी राजीनामा दिला असला तरी आपल्याला एक मोठी खबर येते की अपडेट आलेली आहे 5 मिनिटांपूर्वीच की योजनेचे पैसे सुरू राहणार आहेत, योजना बंद राहणार नाही, योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला पडणार आहेत। आता लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहेत, तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत, बँकांना काही तातडीचे आदेश तिथं दिलेले आहेत। कारण लक्षात घ्या, हे मुख्यमंत्री स्थापन होणं किंवा उपमुख्यमंत्री हे होत राहणार आहे, परंतु जो लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे तो त्यांना तिथं पाळावा लागणार आहे। म्हणून ते म्हणलेले आहेत की लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय तिथं येता कामा नये आणि लाडक्या बहिणींचे पैसे तिथं अडता कामा नये। त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर आता पडताळणीला एक वेग दिलेला आहे, एक फास्ट पडताळणी करायला सांगितलं आहे। जी काही लाडकी बहीण आहे त्यांची लिस्ट आजच तयार करायला सांगितलेली आहे। जी काही लाडकी बहीण आता लिस्ट कशी काढतात ते लक्षात घ्या, लिस्ट काढण्यासाठी त्यांची अर्ज पडताळणीची टीम मागं चालू आहे। आता मी भरपूर ठिकाणी दररोज आपले जे काही फॉर्म आले असतात ते भरलेले मी ती पडताळून पाहत असतो लॉग इन करून की काही चेंजेस आलेत का। तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जो काही स्टेटस होता, ज्यांचा फॉर्म आहे त्यांचा ज्यांचा आता तालुका आहे, तालुक्यावरून तो जिल्हास्तरीयवरती पेंडिंग जो फॉर्म आहे त्यांचं पाहायला मिळत आहे आपल्याला की तिथं वाढ होताना बघायला मिळत आहे। कारण का होत आहे, कारण त्यांना आता लिस्ट काढायची आहे। आज
ती लिस्ट त्यांना बँकेपर्यंत पोहोचवायची आहे, कारण आज तिथं पैसे यायला पाहिजेत आणि त्यांच्या अकाउंटला हे पैसे पडलेच पाहिजेत असं तिथं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तर ही सगळी जी टीम आहे ती अर्ज पडताळणी करताना काही महत्त्वाचे मुद्दे तिथं आणत आहेत. तर त्या मुद्द्यांवरती, त्याच नियमांवरती जी लाडकी बहीण खरी उतरेल, म्हणजे जी लाडकी बहीण त्या नियमांमध्ये बसेल, त्याच लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ते पैसे तिथं येणार आहेत. लक्षात घ्या, मी परत सांगतोय, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, महत्त्वाचं काय तर अर्ज पडताळणी करताना पहिला जो नियम वाचला जातोय तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना. म्हणजे काय तर कोणतीही योजना आत्तापर्यंत लाडक्या बहिणीनं घेतलेली आहे का, सरकारी योजना कोणतीही असू द्या, संजय गांधी असू द्या नाहीतर कोणतीही असू द्या, त्याच्यामध्ये ती बसता कामा नये. जर ती बसत असेल तर तिथं प्रॉब्लेम होणार, ती तिथून डायरेक्ट बाद होणार आहे. ही या लाडक्या बहिणीला पैसे येणार नाहीत. दुसरा नियम जो आहे तो म्हणजे चार चाकीचा नियम आता चालू झालेला आहे आणि तिथं ज्या महिला या नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं जाईल. लक्षात घ्या, अकाउंट ब्लॉक केलं जाईल किंवा त्यांचं जे अप्रूव्ड फॉर्म आहे, त्यांना जे काही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट तिथं कॅन्सल दाखवलं जाणार आहे. आणि तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल की भरपूर जणांचं पेमेंट हे कॅन्सल झालेलं दाखवत आहे, आपल्याला दाखवत असेल बरोबर. ज्यांचं दाखवत आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की हो आमचं पण दाखवत आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं जे काही नियम सांगत आहे ते लक्षात घ्यायचं आहे. सरकारी कोणत्याही योजनेचा फायदा घेत असेल तर तिथं होणार नाही. 4 चाकी वाहन असेल तर तुमच्या घरी ही वस्तू जर महत्त्वाची आहे, 4 चाकी वस्तू जर तुमच्या घरी असेल तरी सुद्धा तिथं प्रॉब्लेम होणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला तिथं पैसे येणार नाही आहेत. तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर ते सुद्धा तिथं होणार नाही आहे. आधार कार्ड जर तुमचं अपडेट असेल, अपडेटेड आधार कार्ड असेल तरी तिथं प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. आणि आधार कार्ड हे तुमचं बँकेशी संलग्न असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता बहुतेक जर आपण बघितलं सॉरी आधार कार्ड बँकेला नसल्यामुळं तिथं प्रॉब्लेम पाहायला मिळत आहेत. आधार कार्ड अजूनही लिंक व्हायला उशीर होत आहे. यासाठी बँकेला त्यांनी तातडीच्या सूचना दिल्यात की ज्या लाडक्या बहिणींचे तुम्ही बँक अकाउंट बंद केलेले आहेत ट्रान्झॅक्शन न झाल्यामुळं, तर त्या लाडक्या बहिणींचे अकाउंट चालू करून द्या. त्यांचे जे काही आधार कार्ड आहेत ते आधार कार्ड त्यांच्याशी लिंक करून द्या, म्हणजे आज पैसे तुमच्या अकाउंटला तिथं टाकता येतील. आता टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत, सरसकट पैसे तिथं येणार नाही आहेत. काही महिलांच्या अकाउंटला आज पैसे येतील, काही महिलांना उद्या सकाळीपासून सुरुवात होणार आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी प्रत्येक जिल्ह्यावाईज सुद्धा तिथं सांगणार आहे की कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत, कुठल्या नाही. तशी लिस्ट आपल्याकडे आली, कारण आपण बहुतेक लाडक्या बहिणींच्या संपर्कात असतो आणि त्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला अपडेट मिळत असते, न्यूजकडनं अपडेट मिळत असते आणि आपण स्पेशल रिपोर्ट त्यात देत असतो. त्यामुळं हे व्हिडिओ महत्त्वाचे असतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न तर नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.